टीनेज या टप्प्यावरती मुलं आणि पालक हे नातं बदलत का राहतं? मला असं वाटतं, की मुळात मूल पहिल्यापासूनच तुमच्यामध्ये देव बघत असतो. म्हणजे तुम्हीच त्यांचे सर्वेसर्वा असता. नंतर जसे-जसे मोठे व्हायला लागतात, तसं-तसं त्याच्यातले त्यांना बारकाव्यात कळायला लागतं, की हे वाटले तेवढे काही देव नाहीत. हं, एक दुसरं हे काय म्हणजे आपल्यापेक्षा फार काही वेगळे नाही आहे, ते पण चिडतात की. हं. ते पण चुकतात किंवा डबल स्टँडर्ड जेव्हा बघतात दुनियेमध्ये, तेव्हा त्याचा एक असा राग त्यांच्या मनात यायला लागतो. आणि खराही आहे तो, की एका बाजूला म्हणतात असे नीती आणि असे नियम आहेत आणि दुसऱ्या बाजूला दिसतं, की असं कुठं काय आहे? नाहीच आहे तसं. मग तो जो राग यायला लागतो, तो व्यक्त व्हायला लागला, की पालकांना कळत नाही, की हा का चिडतोय? आणि यांचं चिडणं तसं ते रास्त असतं. मग हळू ते एक्सेप्टन्सच्या ह्याच्यावर येतो. मग आपण पण असंच असतं, अशा वाक्यावर येतो आपण शेवटी. आणि मग आपण समजून घेतो. तर ती समजून घेण्यापर्यंतच्या स्टेजमध्ये ही खडखड असणार ना.